त्यांचं स्टेटमेंट आहे 18 तास अभ्यास करायचे. आमचा समाज आमचे पोरं पोरी तरुण नाचतात, आता नाचून गेली एक बाई असं ठीक आहे पण वगैरे नाही का. पण तुम्ही जर 1 तास भाषण करा, रोज विहारात शिकवायला जा, प्रचारक बना. कारण ख्रिश्चनाचा धर्म पहिल्यात का गेला जगामध्ये? ख्रिश्चन धर्माचा पहिला नंबर काय? कारण की भिकारी पोत्यावर बसतो आणि त्याला म्हणते भिकाऱ्या हे ठेव 10-5 लाख, चाल धर्मांतर कर. आणि बाबासाहेब काय म्हणतात, धर्माचे प्रचारक जेवढे जास्त त्या धर्माचा प्रचार जास्त. लोक आमच्या काही बौद्धांना आपल्याकडे बोलावतात आणि त्याला ठेवायला पैसे देतात आणि आमचे काही बौद्ध तिकडे गेले. एक रंगारी भेटले, काय म्हटलं सर जय भीम, नाही जी म्हणे आता ते क्रॉसवाला आहे. पण तुम्ही रंगारी आहे पण म्हटलं एकदा ऑफिस मध्ये आपल्या मी विद्यापीठात आता नाही राहिलो, काहीतरी डेव्हिड दिलाय ना, चेंज नेम ऑफ द चेंज. ओके म्हटलं. बाबासाहेब खरंच म्हणले की ज्या धर्माचा जास्त प्रचारक त्या धर्माचा जास्त प्रचार. म्हणून जगामध्ये ख्रिश्चन धर्म पहिल्या नंबरवर. भिकारे पोत नाही बंगला चल. डॉक्टर बाबासाहेबांना 6 लाख लोक होते ज्यावेळेला दीक्षाच्या 56 मध्ये. बऱ्याच लोकांचे तार आले, टेलिग्राम आले, मिस्टर आंबेडकर तुमचे लोक आम्हाला द्या. बाबासाहेब काय म्हणाले, इस्लामला नाही दिला, ख्रिश्चनला नाही दिला, हिंदूला नाही दिला, पैगंबर जैनांना नाही दिला. बाबासाहेब काय म्हणाले, दीड दमडीसाठी मी माझा माझा समाज विकणार नाही, या दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, या दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. हे बाबासाहेबांची ताकद होती. आणि या दीड दमडीसाठी बाबासाहेब 10 कोटी 20 दीड दमडी 10 कोटीला दीड दमडी म्हणतात बाबासाहेब. आणि आज बाबासाहेबांजवळ खरंच काय नसतं सगळे जाणता तुम्ही. म्हणून माझ्या भगिनींनो आणि माझ्या भावांनो पुस्तकं जरूर वाचा. दीक्षाभूमीहून घेऊन जाता पण नुसते कपाटात ठेवू नका, खरंच वाचा. आणि बाबासाहेब म्हणायचे की अर्ध तरी पुस्तक निदान रात्री वाचावं, संपवावं. आम्ही एक पुस्तकाला किती दिवस लावतो, महिना. लायब्ररीतलं नेते आणलं नाही का रे बापू, 2 महिने झाले ती म्हणते 8 पानं राहिले, 8 पानं. आणि बाबासाहेब काय म्हणले, अर्ध पुस्तक एका दिवशी संपवा आणि फिलॉसॉफरचे पुस्तक जास्त वाचा. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा धम्म एक्सप्लेन करायचे तेव्हा ऑल फिलॉसॉफर स्टडी आयज इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्धा स्टडी टॉपर स्टडी ऑन इन वर्ल्ड असेच नाही गेले. तुमच्या भारतातले बुद्ध, लुंबिनीचे बुद्ध जगानं उचलले. 33 कोटीला तर जगाने नाही उचलले. त्यांचे तर अनेक प्रचारक आहे. म्हणून प्रचारकावर बौद्ध धम्म डिपेंड आहे. तुम्ही भिक्षूवर डिपेंड राहू नका. भिक्षू आता कमी अभ्यास करतात, भिक्षूला कमी अभ्यास होऊन राहिला का जे उपासक. बाबासाहेब 1956 मध्ये म्हणतात दर एकानी द्यावयाची दीक्षा. हे माझ्या समाजातील लोकांनो, मी आजपासून तुम्हाला पांढऱ्या वस्त्रातला भिक्षू जाहीर करतो. दर एकाला द्यावयाचं. काही डिपेंड आहो भिक्षूवर. 1956 आधी आम्ही डिपेंड होतो, कारण बुद्धाच्या संघामध्ये 1000 ते 1250 भिक्षू संघ बुद्धाचा होता. त्यावेळेला आम्हाला सांगणार नव्हतं कोणी, म्हणून भिक्षूवर आम्ही डिपेंड होतो. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात आपण वाचायचा आणि धम्म सांगायचा. अशा पद्धतीने धम्माचा प्रचार होईल. गायकी पण करायची, गाणे नाही सोडायचे, परंतु पूर्ण फुल टाइम गाण्याला न देता तुम्ही अभ्यासाला वेळ द्या, म्हणजे तुम्हाला धम्म सांगता येईल. आहे बरोबर आहे. आता आपण इथे गाणे म्हटले, खूप लोकांनी पैसे दिले, ते 2 आंधळे होते, आपल्याला मनोरंजन झालं, खूप छान वाटलं, वा वा. मलाही आवडते, मलाही खूप आवडते संगीत. कोणाला नाही आवडत. बाबासाहेबांना संगीत आवडायचं, बाबासाहेबांना संगीत आवडायचं. नाराज असले की संगीत ते वाजवायचं, ते काहीतरी असायचे बाबासाहेबांना, हा वाजवायचे आणि आनंद घ्यायचे ते. परंतु बाबासाहेबांनी लिखाण किती केलं, सॉलिड लिखाण आहे. याचा अर्थ काय की नुसतं गाणं म्हणत राहिलं, तो क्षण गेला.
पण जो पैसा आहे तो एवढा गेला, जाऊ द्या, परंतु त्याच पैशात जर पुस्तकं जर घरी आणले असते तर ते असे वाया नसते गेले. 21 खंड तुमच्या कपाटात असते, तुम्ही वाचन करायचं, नाही तर तुमचे मुलं तर वाचेल, घरी साहित्य तर राहील. विहारात तर निदान जाऊन सांगू शकता खंडातलं एवढं तेवढं. पण आता गायकी ऐकली, पैसे गेले, पुस्तकाला पैसे नाही, एका जण 500 पण त्या 500चे 4 पुस्तकं येतात. माझं असं म्हणणं नाही गायक काही तुमच्या पैशावर अवलंबून नाही, गायक पैशावर अवलंबून आहे, त्याच्या घरी भेटतं त्याला, तो कमाई शेतात जात असेल कोण्या कुठे कामाला, पण तुम्ही जे इंटरेस्ट घेऊन त्याला जो पैसा देता त्याच पैशात तुम्ही पुस्तकं घ्या, क्रांती प्रतिक्रांती घ्या, बाबासाहेबांचे अनेक पुस्तकं घ्या, बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ सांगा. हे आपल्या समाजात लागलेला एवढा छंद आहे का हा छंद कधी कमी होणार नाही. असो असावा, पण पुस्तकं कमी आणि गायकांना 1-1, 1.5 लाख रुपये देऊन गायक लोक नुसते समाजाला लुटून राहिले असं आहे. आणि तो आनंद जास्त वेळ टिकत नाही. गायकीचा आनंद तेवढ्या पुरता छान वाटतो, पण पुस्तक हे कधी ते तुमच्या घरी असलं ना, कधी पान उघडू शकता, कधी रात्री वाचू शकता, कधी दिवसा वाचू शकता, कधी आजारी पडले असता, बेडवर पडले असता, कोणाकडे जाऊ शकत नाही, ऑपरेशन वगैरे झाले कुणाचे, आपण त्या कालावधीत वाचू शकतो. काही लोक जेलात वाचते, जेलमध्ये नकळत त्यांच्या हाताने कोणाचा जर काही झाला मर्डर आणि त्यांना बिचाऱ्यांना जेल झाली आणि तो जर खरा अभ्यासक असला तर तो काय म्हणते, मला हे पुस्तक पाहिजे, जी म्हणते मेजर साहेब, कोणतं, क्रांती प्रतिक्रांती बुद्धाचं, ते जेलमध्ये वाचते, 2-3 वर्षानं सुटला का प्रवचनात लिखते. म्हणजे ते पुस्तक मरते का, पुस्तक झडते का? पण आता हा गायक पैसे नेला याचे उद्या संपते, पैसे पुरत नाही. विहिरीचं पाणी पुरते का तर पैसा पुरते का? विहिरीचं पाणी पुरत नाही तर पैसा पुरते का? म्हणून आपलं म्हणणं असं आहे, आनंद घ्यायला काही हरकत नाही, पण तुम्ही पुस्तकं घ्या. समाजाला हा चांगला मेसेज आहे. पण आपले लोक धम्मप्रचारक काहीच घडून नाही राहिले. गायक 100 आहे, गायकीला खूप बसतात, पण प्रचारक न अभ्यास मनान भाषण तर कोणीच नाही. हे दुःख आहे आपल्या समाजाला. या दुःखावर मी काही बोलू शकत नाही, पण माझ्याच्यानं जेवढं होते, माझा प्रचारक संघ आहे आणि मी वाघमारे वर्धा, आणि आमचे प्रचारक संघ आमच्याच्याने मी 22 वर्षापासून हे कार्य करते प्रचाराचं. आणि आम्ही प्रत्येक विहारात जातो, शिकवतो, 1-1, 1.5 तासाचं त्यांना सांगतो. आम्हाला त्या महिला म्हणतात परत या, पण आम्ही जास्त काही जाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं सुरू आहे. म्हणून निदान धम्म प्रचारक तरी व्हा. गाणे तोंड हलवणे, म्युझिक आनंद वा क्षणिक है, थोड़े वेळ ते गाने ने आंदोलन चालू उसी के लिए साइन चल रहा है अभी. 1 लाख जो कैप्चर है वो कंप्लीट करेंगे. म्यूजिक वाजते हैं थे, खूप आनंद वाटतो. कर देता मैं तो उसका भी ले लेना कैप्चर. किसका? जो साइन वाला का, वो ले तो ले.